तर कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो आश्रयासाठी चंद्रपुरात असल्याची चर्चा रंगली होती आणि या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात कोरटकरला कुणी मदत केली आणि कोणाच्या सहकार्यानं तो इथे थांबला याचा तपास चंद्रपूर पोलीस करण्याची शक्यता आहे। या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांचं पथक चंद्रपुरात येऊन तपास करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरची अंतरिम जामीन कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे। त्यानंतर त्याने चंद्रपूरमध्ये आश्रय घेतल्याची चर्चा आहे। कोल्हापूर पोलिसांच्या माहितीनुसार चंद्रपुराच्या मुख्यालयाजवळ असलेल्या पोलीस मुख्यालयाजवळच्या एका हॉटेलमध्ये त्यांनी आश्रय घेतला। या जवळपास ज्याही मुख्यालयाजवळ हॉटेल्स आहेत त्या हॉटेलची तपासणी होण्याची शक्यता आहे। चंद्रपूर पोलीस हे सगळे जे हॉटेल्स आहे मुख्यालयाजवळ असलेल्या त्याची ही तपासणी करणार आहे, करण्याची शक्यता आहे। यासोबतच कोल्हापूर पोलिसांचं पथक चंद्रपुरात तपासणी करण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। त्याच्यामुळे नेमकं या प्रकरणात म्हणजे कोणी त्याला मदत केली असावी, कोणी आश्रय दिला, या सगळ्या प्रकरणात नेमकं कोण होतं हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। त्याच्याशी एक म्युनिटी लोकमत चंद्रपूर। तर इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर दुबईला पळाल्याच्या चर्चा सुरू झाल्या। यावरनं खासदार संजय राऊत यांनी सरकारवरती निशाणा साधला। कोरटकर दुबईला गेला असेल तर तो गृह खात्याच्या मदतीशिवाय जाऊ शकत नाही, तो पळून गेला असेल तर नागपूर पोलीस आयुक्तांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी संजय राऊतांनी केली। त्याला हायकोर्टाने जामीन नाकारला तेव्हा तो नागपूरमध्येच होता। ही नागपूर पोलिसांची जबाबदारी आहे। जर तो पळून गेला असेल तर नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा किंवा त्यांची ताबडतोब बदली करायला पाहिजे। खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी या संदर्भात जबाब दिला पाहिजे। पण आमचे गृहमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे ते हवेत पतंग उडवत बसतात। त्यांची पतंग फाटली आहे, खरं म्हणजे पतंग फाटली आहे, त्यांची पतंग भरकटलेली आहे। ते कसले पतंग उडवतात नागपुरात बसून। आता कोरटकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना। आता तो पळून गेला का नाही हे ते सांगते। उद्या आम्ही म्हणायचो पळून झाला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा। काही होऊ शकतं, भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं। आणि खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही। थोर पुरुषांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरला नागपूर पोलिसांचं पाठबळ असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी केलाय। कोरटकर दुबईत नसून नागपूर ते चंद्रपूर दरम्यान लपलाय असं अमोल मिटकर यांचं म्हणणं आहे। हा जो फोटो सोशल मीडियावर टाकलाय तो पोलिसाच्या तपासाची चक्र म्हणजे कोल्हापूर पोलीस त्याला अटक करता नागपूरमध्ये ठाण मांडून बसलेली आहेत। त्याला वर जामीन कुठं मिळेल असं झालाय। त्यामुळे पोलिसांची दिशाभूल करण्याकरता प्रशांत कोरटकरनी अशा प्रकारे आगाऊपणा केलेला आहे। मात्र या सगळ्या एकंदरीत प्रकरणामध्ये पोलिसांची दिशाभूल करणे हा सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे। तो कुठेही कोलकाता किंवा दुबईला नाही। माझं स्पष्ट म्हणणं आहे चंद्रपूर ते नागपूरच्या दरम्यान तो लपला असावा, लपलेला आहे। प्रशांत कोरटकरनी देशद्रोहापेक्षा भयंकर गुन्हा केलेला आहे। आरोपी दिशाभूल करतोय पोलिसांची। त्यामुळे नागपूर पोलिसांनी त्याला तात्काळ कोल्हापूर पोलिसांच्या हवाली करावं, त्याला जेलमध्ये सळू द्यावं, त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे। आणि इतकं होऊनही जर तो तुम्हाला गुंगारा देऊन पळून जात असेल तर हे नागपूर पोलिसांचं अपयश आहे आणि नागपूर पोलिसांचाच त्याला हातभार लागलाय असा माझा स्पष्ट आरोप आहे।